यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। पूज्यपादाचार्य भगवान की जय। इष्टोपदेश ग्रंथामध्ये 11वा श्लोक बघत होतो आपण. म्हणा बघून रागद्वेष द्वयी दीर्घ नेत्राकर्षण कर्मणा अज्ञानात् सुचिरं जीवः संसाराब्धौ भ्रमत्यसौ. काय सांगितलं? संसारात हा जीव का भ्रमण करतो त्याचं कारण सांगतायत. मयी पण असेल आणि द्वयी पण असेल, कुठं पाठभेद कसा असतील काय त्याचा अर्थ लय बदलत नाही. रागद्वेष रूपी दोन म्हण किंवा रागद्वेषमय असं म्हण, तर ते दोन्ही पण पाठभेद चालतात, म्हणजे अर्थ बदलत नाही. मग कशासाठी संसाराचं कारण सांगायला लागले तिथं? म्हणजे का सांगतायत हे? हा श्लोक का सांगितला? मागून रिलेशन लावलं होतं ना काल आपण. म्हणजे मोहाचं विस्तार सुरू केला होता. मोहाने हा जीव स्वतःला ओळखत नाही, मग सगळ्या परिवारजनाला, धनाला, परिग्रहाला माझं म्हणतो, हे पण मोह. मग नंतर ते मोहाने जो परिवार एकत्र आला त्याच्यामध्ये एकत्व ममत्व करतो आणि मग कोणाशी शत्रुता करतो, कोणाशी अनुराग करतो. आणि आता त्यासाठी सांगतायत की हे राग आणि द्वेष सुद्धा मोहाचंच रूप आहे. मोहनीय कर्मात 8 कर्मामध्ये कशात घालणार राग आणि द्वेष? मोहनीय कर्मामध्ये कसं काय? कुठं आहेत? तसं नाही, राग आणि निर्माण होतो ना. हां, मोहनीयाचे भेद तुम्ही सांगता कुठले? दर्शन मोह आणि चारित्र मोह. मग राग आणि द्वेष कुठे आहेत तिथं? चारित्र मोहनीयामध्ये क्रोध, मान, माया, लोभ आहे. हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा आणि 3 वेद आहेत. राग द्वेष कुठे आहेत? दर्शन मोहनीयामध्ये मिथ्यात्व आहे. राग द्वेष कुठे आहेत? नाही आहेत म्हण. हाय हाय हा, लिहा. 4 आहेत ना हे, क्रोध, मान, माया, लोभ. तर त्याच्यामध्ये क्रोध आणि मान हे द्वेष आहे आणि माया आणि लोभ हे राग आहे. म्हणजे हे परिणाम जे राग म्हणजे काय? अनुराग आहे तो, प्रेम आहे, ममत्व आहे. म्हणून सांगितलं क्रोधमध्ये, द्वेषमध्ये क्रोध आणि मान येणार, कारण त्याच्यामध्ये तीव्रता असते कषायांची. जेव्हा क्रोधी होतो जीव किंवा मान कषाय करतो म्हणजे त्याच्यात कसं काय? द्वेष हां, मी ग्रेट म्हणजे दुसरा ही नाही हे भावना आली ना, म्हणून तिथं सांगितलं तो पण एक द्वेष आहे. म्हणून क्रोध आणि मान ह्या दोन्हीला म्हटलं द्वेष, आणि राग, माया आणि लोभला म्हटलं राग. का बरं? कारण त्याच्यामध्ये हाव आहे, एक लोभ म्हणत असताना काहीतरी मिळवण्याची वृत्ती आहे, एक त्याच्याकडं आकर्षण आहे. म्हणून सांगितलं माया आणि लोभ हे दोन्ही राग आहेत. मग मला सांगा, जेव्हा गुणस्थान परिपाटीने वर चढतो जीव, विशुद्धी वाढत जाते, तेव्हा रागला पहिला जिंकतो का द्वेषाला जिंकतो? राग पहिला नष्ट होतो का द्वेष पहिला नष्ट होतो? असं गोळी मारायचं नाही. सांग तर, हे सांग, हे तू सांग. कोण पहिला, कुठनाला पहिल्यांदा जिंकतो जीव? क्रोधाला. तसं नाही. आता हे क्रोध, मान, माया, लोभ म्हटलं ना आपण, मग हे मोहनीयाची रूप आहेत. मग जेव्हा क्रोध, मान, माया, लोभाचा अंत होत जातो, पहिल्यांदा क्रोधाचा अंत होतो, मग मान, मग माया आणि मग लोभ जातो शेवटी. म्हणजेच सगळ्यात शेवटी लोभ म्हणजे राग असतो. 10व्या गुणस्थानाचं नाव काय?
माहिती आहे? तुला माहिती आहे काय? 10व्या गुणस्थानाचं नाव आहे सूक्ष्म सांप्राय. सम्यक दृष्टी. तर तिथं सांगितलं त्याच्याजवळ लोभ राहिलेला असतो. म्हणजे 10वं गुणस्थान कोणाला आहे? मुनिराजांनाच आहे. जे दिगंबर भावलिंगी संत आहेत त्यांनाच आहे ते 10वं गुणस्थान. मग तरीसुद्धा सांगितलं तिथं ह्या मोहनीयाचा भेद असतो त्यांच्याजवळ. प्रवृत्ती नसते तशी, पण तरीसुद्धा त्या कर्मांचा आसरवबंध आहे आणि सत्व आहे. त्यामुळं ते अजून राग आहे म्हणलं गेलं. मोही आहेत असं म्हणलं गेलं. मुनी मोही असतात का? असतात. हां, उदय आहे की 10व्या गुणस्थानापर्यंत उदय आहे. लोभ राहिला फक्त शेवटी, म्हणून त्याचं नाव सांगितलं सूक्ष्म सांप्राय. सांप्राय म्हणजेच आश्रव. मग आता ते त्या लोभाचा आश्रव चालू आहे, जे सूक्ष्म लोभ राहिलाय पण आहे. म्हणून सांगितलं लोभ पण, क्रोध मान माया लोभ सगळं असतं मुनींजवळ, फक्त असतं पण तसं ते नसतात. काय कळलं? उदय आहेत पण त्या रूपाने प्रवृत्ती नसते. मग काय करतात? सत्तेत नाही, उदयात आहेत. उदय आल्याशिवाय नष्ट कसं होणार? सत्वातून उदयात येतात आणि उदयातून येऊन निघून जातात. आत्मानुभवामध्ये स्थिर असल्यामुळं ते उदय येऊन निघून चाललेत, पण ते यांना डिस्टर्ब करू शकत नाहीत. ते स्वभावापासून यांना च्युत करू शकत नाहीत. मग अशी स्थिरता ती मुनींची त्या कर्मांनी त्यांना डिस्टर्ब करू शकले नाहीत. त्याच्याने ते प्रभावी नाही झाले. आपल्याला उदय आल्यावर काय करतो? क्रोधाचा, मानाचा, मायेचा, लोभाचा लगेच त्या उदयाच्या अनुरूप वर्तन करतो. म्हणून सांगितलं पुन्हा पुन्हा क्रोधी होतो, पुन्हा कशाही होतो, रागी द्वेषी होतो, मोही होतो. मग तो मोह संपायचा कसा? संपवायचं का नाही? कुठं? बेंगलोरमध्ये जाऊन? इथं संपणार आहे. इथं जेव्हा आपण इथं राहतो. कुठं? इथं म्हणजे घरात नाही, आगलूजमध्ये नाही. जेव्हा स्वतःत राहतो तेव्हा तो क्रोध संपणार आहे, तो मोह संपणार आहे. आपल्याला लागलेत वेद कुठं? म्हणजे कुठं जाऊन घरामध्ये मोहामध्ये मोह संपतोय का? कसं संपवायचं मग मोहाला? स्वतःहून संपवला तर लवकर संपेल. आपल्याला वाटतं की एखादी चीज आपल्या जवळ आहे म्हणून आपण मोही आहे. ती चीज सुटल्यावर नसताना भरपूर मोह असतो अजून. कारण परिणाम आहेत ते माझे, थोडी त्या वस्तूशी रिलेटेड आहेत, त्या व्यक्तीशी रिलेटेड आहेत. म्हणजे ती वस्तू, ती व्यक्ती माझ्या मोहाचं कारण आहे असं वाटतं. मग ती नसताना का तुम्हाला मोह? मग कसं जिंकायचं त्या मोहाला? म्हणून सांगतायत ज्ञानातून. मग सांगितलं एका ठिकाणी कुठं? शरीराने तुम्हाला सोडायचं का तुम्ही शरीराला सोडायचं? कसं सोडायचं? असं काढून. म्हणजे ज्ञानातून पहिल्यांदा स्वीकारा की मरण तर अटळ आहे. जेव्हा येणार आहे त्यावेळेस ते मला भय उत्पन्न करायला नको, किंवा मला त्याच्यापासून दूर पळण्याचे भाव नकोत, त्याच्यापासून स्वतःची रक्षा करण्याचे भाव नकोत. मग हे शरीर तर नश्वरच आहे. फक्त ते मला सोडणार म्हटलं की मला इतकं भय, इतकी आकुलता, आणि ते सोडू नये म्हणून सगळा पुरुषार्थ. काय काय करता हो? मरू नये म्हणून एव्हरीथिंग. मग तेच सांगताय तिथं. जगायचं म्हणून काय करता ते सांगा. जाऊ दे. असं कधी कळणार? एक अंतर्मुहूर्त म्हण, फार फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स तिथं कळल त्याला. जेव्हा ते कदाचित मरणांतिक समुद्रघात वगैरे करून येतात ना, म्हणजे इथं तुम्हाला ते न एक्सप्रेस करू शकणार आहेत, न त्याला स्वतःला सुद्धा ते काय कोणाला सांगता येणार आहे किंवा तुम्हाला समजणार आहे, अशी काय नाही आहे परिस्थिती. आकुलता इतकी वाढलेली असते त्या समयाला. म्हणजे प्रश्न आहे त्यांचा असा की मरणाऱ्या व्यक्तीला असं समजतं का की मी मरणार आहे? माहीत नाही, अजून मेलं नाही आम्ही, एक्सपिरियन्स नाही आहे असं. तर तिथं सांगतात की ते मरणांतिक समुद्रघात करून येतो ना जीव, मग ते कदाचित मरणाच्या आधी अंतर्मुहूर्तसुद्धा करतो. त्यामुळं असं नाही आहे की त्याला जाऊन आला आणि इथं कळालं म्हणून तो सांगतोय सगळ्यांना, असलं वेळ पण नाही आहे तिथं. अंतर्मुहूर्त म्हणजे खूप छोटा काळ आहे तो पण. मग तिथं कदाचित ते आत्मप्रदेश जाऊन स्पर्श करून येतात, आल्या आल्यासुद्धा तो जीव इथून गेलेला असतो.
म्हणजे तिथं जाऊन जन्मलेला पण असतो. असं काही नाही की त्याला तिथं जाऊन आला आणि कळालं ते घर छान आहे बाबा, इथं आनंद झाला आता आणि आनंदाने मेला. स्पर्श करू शकतो. समुद्घात म्हणतात त्याला. समुद्घात म्हणजे काय, ह्या शरीराला न सोडता आत्मप्रदेश बाहेर पडू शकतात जर त्याला तीव्र जिज्ञासा झाली आहे की मी कुठं जन्मणार आहे. म्हणजे त्याच्या परिणामांवर अवलंबून आहे. म्हणजे कदाचित आता सांगितलं ना, देव आहेत त्यांना पण आकुलता असते की हे सगळं वैभव मला सोडायचं नाही आहे, इथून मला मरायचं नाही आहे, हे सगळ्या अप्सरा काय म्हणायचं वैभव वृद्धी सगळे ते भोग हे सोडण्याची इच्छा नसते त्यांना. त्यामुळे ते मरायच्या वेळेस त्यांना समजतं 6 महिने ते सगळ्या त्यांच्या आभूषणांची कांती कमी होत चालू लागली की त्यांना कळालं की आपलं आता मरण जवळ आलं आहे. मग हे कळालं की ते अवधी लावतात आणि विचार करतात आपण कुठं जाऊन जन्मणार आहे. आणि मग ती जे मनुष्य पर्याय असेल तर किंवा आता जे काय त्यांना दिसत आहे तिथून मनुष्य किंवा तिर्यंचच होणार, पंचेंद्रियच होणार, तर ते किंवा एकेंद्रिय होणार. तर तिथून येऊन जन्मायचं कुठं हे ते जाणतात आणि विचार करतात की असल्या मनुष्य योनीमध्ये जन्मायचं नाही, कारण 9 महिने गर्भाचं दुःख सहन करावं लागतं. आणि मग इतकी आकुलता, इतकं संक्लेश परिणाम मग एकेंद्रियामध्ये जन्मतात जाऊन. म्हणजे मला म्हणायचं आहे की जेव्हा मरणकाळ जवळ आला त्यावेळेस कदाचित या जीवाची आकुलता वाढली किंवा खूप तीव्र जिज्ञासा झाली की मी कुठं जाऊन जन्मणार आहे, तर या शरीराला न सोडता रबर जसं आपण एका साईडला धरून ठेवलं आणि ताणलं तर ते या एंडला सोडत नाही पण जातं लांबपर्यंत. तसं ते जीवाचे प्रदेश असे पसरून दूरपर्यंत तिथे कुठं जन्मणार आहे तिथं स्पर्श करून पुन्हा येतात. ह्याला पण खूप कमी काळ आहे, अंतर्मुहूर्तात ते येऊन विलीन होतात शरीरामध्ये आणि लगेच तिथे मरण पण होऊ शकतं. प्रत्येक जीव करतो का समुद्रात? बहुभाग जीव करतात असं सांगितलं. प्रत्येक गुणस्थानामध्ये जेवढे गुणस्थानांची संख्या आहे ती पण स्टँडर्ड सांगितली आहे सगळीकडं. मग त्यामध्ये जेवढे जीव आहेत तेवढ्यातले बहुभाग जीव मारणांतिक समुद्घात करू शकतात असं सांगितलं. बदलू शकतो शेवटचे परिणाम बदलले आणि एक भाव ठरलेला आहे की ह्या भावात जन्म होणार आहे, पण असे काही परिणाम बिघडले मरणाच्या वेळेस. कसं सांगितलं म्हणजे त्यांना विचारायचं आहे की मरणाच्या वेळेस जे परिणाम असतात त्याच्यानुसार भाव होतात का. म्हणजे कुठले मी आयुष्यभर धर्म केला आणि मरताना जर संक्लेश केले तर कुठं जन्मणार, तर त्याच्यावर डिपेंड नाही आहे. तिथं काय सांगितलं, आयुबंध असतो आपला. ज्या समयाला आयुबंध होणार असतो त्या समयाला मी काय परिणाम करतो ना त्यानुसार आयुचा बंध होतो. मग तुम्ही आयुष्यभर काय पण करा, खूप क्रोधी कशाही असाल आणि आयुबंधाच्या वेळेस इथं मंदिरात बसून छान देवादेवा करत विधान करताय, पूजा करताय, ध्यान करताय, काय झालं त्याच्या अनुसार आयुबंध होतो आणि मग तसे परिणाम राहतात परत हे सांगितलं. आणि मग कदाचित पुन्हा वर खाली होईल परिणामामध्ये पण पुन्हा मरणाच्या वेळेस जशी आयुबंधाची परिणाम असतात तशी परिणाम येतात. आणि जर कधी आयुबंध नाही झाला असेल पूर्वी आणि तुम्ही आता मरायला टेकलाय तर त्या शेवटच्या समयात सुद्धा शेवटच्या काळामध्ये सुद्धा आयुबंध होऊ शकतो. मग तिथं कसे परिणाम आहेत त्याच्यानुसार ती गती प्राप्त होते. मग परिणाम कसे असतात मरताना, काय ग्रेट, आय एम फिलिंग व्हेरी ग्रेट. मरताना म्हणजे कोण जीव असं आनंदाने मरतो ज्याला खरोखर त्या शरीराबद्दल आकुलता नाही आहे, शरीराबद्दल प्रेम नाही आहे, शरीराबद्दल काय विचार नाही राहिले की हे सुटू नये, हे जगावं, अजून कसं ह्याला सुधारू मी, हे विचार ज्याला नाही राहिले ना तो प्रसन्नतेने अंत करतो आपला आणि होतो अंत त्याचा तसा. आणि मग तसंच शांत परिणामांनी मरणारा काय संयम बहिरंगामध्ये असेल, सम्यक दर्शन असेल तर नियमाने देवगतीला जातो. नाही मी काय सांगत होते त्याच्या आधी, शरीर आपले नाही आहे हे कसं हे करायचं पहिला दहाव्या गुणस्थानाचं सांगू मुलींना पण मग सगळ्या प्रकारचे उदय असतात. हां मारणांतिक समुद्घातचं सांगत होते मी की असं एक घटना झाली होती मागं सांगितले मी की सोलापूरमध्ये अम्मा होत्या त्यावेळेस स्थानकवासी समाजांमधून एक जण आले होते की त्यांच्या घरात कोणीतरी सिरियस होतं, त्यांना उपदेश द्यायला या म्हणून. तर ते
कधी परिचय नाही आपला त्यांचा, पण त्यांनी बोलवलं म्हटल्यावर आपल्यातले कोण कोण गेले होते सांगायला तिथं संबोधन करायला. आम्ही आपलं शाळा कॉलेजमध्ये शिकणारे असे त्यांच्याबरोबर मागं गेलो होतो काय सांगतात बघायला म्हणून. आणि मग आम्ही संबोधन करायच्या आधी त्यांनी त्यांचं सांगितले काय, ते म्हणले तुम्हाला माहीत नाही काल ते देवगतीत जाऊन आले. हां होते तिथं समोर बरं का ते, पण ठीक आहे सिरियस झाले होते, पण आम्हाला कळलं आम्ही कोणालाच उपदेश द्यायला आलो आहे आणि ते म्हणलं असं कसं काय, तर ते म्हणले त्यांनी सगळं असं वर्णन करत होते. म्हणले माझ्या डोळ्यासमोर असे पडदे होते, अशा मोठ्या मोठ्या विमानांमध्ये बसलेलो, असं काहीतरी महाल होतं, असं सगळं ते एक्सप्लेन करत होते म्हणे. तर आम्ही आपलं ऐकल्यावर आम्हाला पण अजब गजब, आम्हांकडे जाऊन आम्ही विचारलं असं, म्हटलं असं. ते म्हणाले की ह्यालाच मारणांतिक समुद्घात म्हणते, ते जाऊन आलेत पुढं कुठं जन्मणार आहेत, ते सगळं घर बघून आले, तिथलं स्थान बघून आलेत असं म्हणतायत. अशी फार जणांची मान्यता असते बरं का. मी कुठं जन्मणार आहे ते मला माहिती आहे, असं मरणारा जीव सांगतोय असं म्हणतात, असं शक्य नाही. मग आम्ही जाऊन आम्हाला विचारलं, म्हणलं ते असं म्हणतायत, मग ते ह्यालाच म्हणायचं का समुद्घात. आम्हा म्हणले भ्रम असतात कदाचित तसे, म्हणजे आपलं जे विचार असतात ना त्याच्यानुसार तुम्हाला स्वप्न पडलेले असतील किंवा ते सारखं अन्य विचार नाही आहेत काय म्हटल्यावर डोळ्यासमोर एक कल्पना केलेली असते की आपण तशा ठिकाणी जन्मणार आहे. आणि मग त्यांचं ते बरळणं म्हणा, त्या अवस्थेमधलं काहीतरी तसे वाक्य बोलणं, काहीतरी दृश्य सांगणं, हे लोकांना काय वाटतं लगेच लय चांगल्या ठिकाणी जन्मणार आहे. तर असं नसतं. म्हणजे समुद्घात असतो तो एकतर त्या जीवाला सुद्धा समजत नाही, जेव्हा जाऊन आला ना अजून काय त्याला सगळं समजेपर्यंत तो कदाचित त्या भवातनं गेलेला पण असतो. म्हणून सांगायचं आहे की असं काय इच्छा ठेवू नकात आपल्याला कुठं जाऊन जन्मायचं आहे, कुठं जन्मायचं आहे. मरायचीच इच्छा नसती पहिल्यांदा, जन्मायचं तर लय लांब राहिलं. हे भाऊ सोडायचं, हे शरीर सोडायची कोणाला इच्छा आहे हो मा, कुठं जायचं आहे कुठं जायचं नाही आता. आत जायचं आहे आपल्याला, बाहेर जायचं नाही. कारण का नाही जायचं, कुठं का नाही जायचं तुम्हाला, इथंच राहायचं. म्हणजे हे शरीराची अनुराग झाला का नाही हो तुमचा, मग स्वभावात राहायचं आहे. बरं नाही, जर असं म्हटलं की मला कुठं जायचं आहे किंवा कुठं जायचं नाही आहे, ह्याच्यामध्ये काय झालं, जायचं आहे म्हणजे इच्छा राहिली मागं की जायचं आहे, म्हणजे इथं या संयोगाशी द्वेष आहे, त्यामुळं कधी हे सुटेल हे भाव. म्हणून कोणी आत्महत्येचा प्रयत्न करतो, कोणी ते सगळा संयोग सोडून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतो, असे वेगळे प्रकार. आणि ज्याला वाटतं की मला हे संपू नये शरीर किंवा हा संयोग सुटू नये, त्याला शरीराशी पण ममत्व आहे, त्या संयोगाशी ममत्व आहे, त्या घराशी व परिग्रहाशी एकत्व आहे, म्हणून तो सोडून जाण्याची इच्छा करत नाही. म्हणून सांगतात एक राग तर आहे किंवा द्वेष तर आहे म्हणून संसार आहे. एखाद्याकडं रागाची तीव्रता दिसते, एखाद्याकडं द्वेषाची. कोणी जीव असा असतो की सतत कषायांमध्ये असतो, सतत क्लेश करणं, सतत क्रोध करणं, अशा परिणामामध्ये त्याला आनंद वाटतो. मग त्यांनी काय त्याचं काय का ते कारण काय हो, शारीरिक डिसऑर्डर आहे पण की ॲड्रेनालिन जास्त सिक्रेट व्हायला म्हणते म्हणजे शरीरात एक केमिकल जास्त सिक्रेट झालं ना तर त्या जीवाला असं क्रोध येतो असं म्हणतात. म्हणजे कशाही स्वभाव आहे म्हणतो आपण एखाद्याचा, क्रोध हा स्वभाव आहे, असा स्वभाव असतो का, त्या जीवाचा स्वभाव काय हो मग जो अति क्रोध करतो, जाणणे हाच स्वभाव आहे त्याचा. पण मग का असं दिसलं, अति राग अति द्वेष करतो, तर पर्यायामध्ये मी मानतो आणि त्या पर्यायानुसार परिणमन करतो, त्या उदयानुसार परिणमन करतो, म्हणून तिथं त्याला क्रोध मान किंवा राग द्वेष आदी दिसून येतात. मग मी हे विचारत होते की पहिल्यांदा राग संपतो का द्वेष संपतो, पहिल्यांदा द्वेष संपतो, क्रोध मान पहिला गेले आणि मग सूक्ष्म सांप्राय म्हणजे 10व्या गुणस्थानापर्यंत लोभ आहे, त्यामुळं अजून राग राहतो. मग जेव्हा राग संपतो तेव्हा भगवंतांना वीतराग म्हटलं जातं. पहिल्यांदा वीत द्वेष नाही म्हटलं, वीतराग म्हटलं. म्हणजे
राग राहिला होता ना 10व्या गुणस्थानापर्यंत, आणि मग तिथून 12व्या गुणस्थानात गेला की संपला मोह, आणि 13व्या गुणस्थानामध्ये त्या जीवाला वीतराग म्हणलं गेलं. पण ॲक्च्युली वीतरागमध्येच वीतद्वेष सुद्धा गर्भित आहे. तर त्यांनी काय सांगितलं वाचते. एक घरचा अभ्यास आहे तुम्हाला. काय समयसारमध्ये 2 गाथा सांगितल्यात त्यांनी, 281 आणि 82, किंवा 280 आणि 81 असतात का, 281 82 आहेत. तर त्या दोन्ही गाथा पूर्ण सिमिलर आहेत, फक्त शेवटचं एक चरण भिन्न आहे. रायम्य दोसम्य कसायकम्ये सुचेव जे आदा ते हिंदू परिणमंतो रायादी बंददी पुणोवी, आणि ते हिंदू परिणमंतो रायादी बंदगो चेव. असं फक्त शेवटचं एक चरण भिन्न आहे. मला त्यातनं त्या दोन्ही गाथांचा अर्थ सांगायचा, भेद सांगायचा, का असे 2 गाथा घेतल्या. सगळं सेम आहे पूर्ण, तुम्ही खाली अर्थ वाचायला गेला तरी सुद्धा सेम आहे, पण त्यातमध्ये आचार्यानं काय ते सांगायचं असणार आहे. 281 आणि 282 गाथा काय बघायचं आणि मला सांगायचं आहे त्यामध्ये काय डिफरन्स आहे. ते नाही समजलं तर आम्हाच्या समोर जाऊन बसायचं आणि उत्तर काढायचं. काय मोठ्या म्हणजे समोर हो म्हणते. काय म्हणला मा? समयसारची 281 82 गाथा आहे. सगळ्यांना अभ्यास करायचा आहे आणि उद्या मला सांगायचं आहे. परवस्तु के राग से ही क्लेश है, आखिर ये समस्त परवस्तु यहाँ के यहाँ ही रह जाते हैं, पर का कोई भी अंश इस जीव के साथ नहीं लगेगा, लेकिन जिस राग से जीवन भर दुखी हो रहा है और परभव में भी दुखी होगा, उसी राग को यह जीव अपनाए चला जा रहा है. काय कळलं? या भावात तुम्ही का दुःखी आहे हो? प्रेमाने दुःखी आहे का द्वेषाने दुःखी आहे? तरी पण दोन्ही करतोय हो ना. प्रेम दुःख देते का द्वेष दुःख देते हो? तरी पण दोन्ही सोडण्याचे भाव होत नाहीत, किंवा दोन्हींनी मी रहित आहे हे जाणत नाही. म्हणून सांगतायत की रागानेच या जीवनामध्ये मी दुःखी झालो आणि परभवामध्ये पण दुःखी होणार, असेच त्या रागाच्या परिणामाला धरून बसतोय, त्याचंच आकर्षण करतोय. काय काय परिणाम करतो सांगतायत ते. कैसा मेरा सुंदर परिवार है, कैसी भली स्त्री है, कैसे भले पुत्र है, कैसे भले मित्र है, सबकी ओर आकर्षण अज्ञान में हुआ करता है. कशा कशाला छान म्हणतो? कोण छान आहे? मिलता कुछ नहीं वहाँ बल्कि छान घेतलंय मा हे वाक्य. कुछ नहीं मिलता बल्कि श्रद्धा, चारित्र, शक्ती, ज्ञान सभी की बर्बादी है. जेव्हा तुम्ही एखाद्याला छान म्हणताय किंवा त्याच्याशी अनुराग करताय, द्वेष करताय, तर दुसरं काय झालं नाही. झालं काय? श्रद्धा, ज्ञान, चारित्र, आनंद या स्वभावाचा घात केला आपण. सभी की बर्बादी है, लेकिन राग बिना इस जीव को चैन ही नहीं पड़ती है. काय म्हणतो? करमत नाही. म्हणजे काय? करमत नाही म्हणजे काय? करमत नाही म्हणता का नाही हो तुम्ही? म्हणजे काय काव्या? छान भाषेत सांगू नकोस. करमत नाही म्हणजे काय? कर्म येत नाहीत, म्हणून तुम्हाला कसं तर व्हायला लागलंय माहिती आहे का? म्हणजे स्थिर बसलेलं पण माणसाला आवडत नाही. कोणीतरी यावं आणि टीज करावं, तुम्हाला क्रोध तर यावा, काहीतरी रागद्वेष तर व्हावे, नाही व्हायला म्हणून तुम्हाला करमत नाही. माहिती आहे? म्हणजे म्हणायचं आहे असा तो राग असतो, असा तो द्वेष असतो. मग त्यासाठी सांगितलं होतं त्या सेठजींची कथा, की त्या सेठजींना ध्यानाला बसले होते ना सेठजी, आणि त्या काय असं गुफा टाईप असेल तिथं बसले होते, आणि त्यांनी त्या का खोलीमध्ये दिवा लावला होता एक, आणि त्या दिव्यामध्ये तेल घातलेलं, आणि त्यांनी आपलं ठरवलं की ते दिवा विजला की सामायिक सोडायचं, दिवा विजेपर्यंत सामायिक करायचं. आणि काय झालं? प्रिय पत्नी असती ना, ती आली आणि म्हणती की आपले पती एवढं छान सामायिक करतायत, त्यांना विघ्न येऊ नये, अंधार भुक होईल ना, मग नको. म्हणून ती आली आणि त्यात तेल ओतलं तिने. आता हे बसलेत 1 तासभर सामायिकाला, आणि तास झालं तरी त्यातलं तेल संपना. म्हटल्यावर
थोडंसं तहानेची आकुलता व्हायला लागली. पण म्हणले आता ठरवलंय तर मला म्हणायचं होतं ते नाही तरी सामायिक राहिलंय का मा, आणि मग कशाला ते नियमाचं पालन करायची गरज होती. एवढं मरेपर्यंत अक्षरशः मेला त्याच्यात ते माणूस. हां, पण ते दिवा विजलं नाही तर मी कसं सामायिक सोडू म्हणून पाणी पिऊन परत बसायचं बिचाऱ्याने का नाही मा, कसं नाही नियम मोडला तर चालतंय पण म्हणजे नियम म्हणायचं कसं त्याला असं मला वाटलं. प्रतिज्ञा मोडायची नाही. ते सामायिक सामायिक म्हणायचं का त्याला, हेच माझा प्रश्न होतो. संकलेशच होते ते. सामायिक कसं म्हणायचं, आणि मग कशाला बसायचं होतं हातावर हात ठेवून. हां, तर त्यांनी असा अज्ञानाने नियम केला होता की ते विजेपर्यंत मी सामायिक करणार, अशी कधी प्रतिज्ञा करायची नसते. तर ते येऊन पत्नी पहिल्यांदा तेल घातली. हां. हां, तिथं आपला भाव कसा असतो की त्याला संयमाचे संस्कार व्हावेत म्हणून. पण इथं आता ते ज्ञानी आहे ते, एकतर त्यांनी नियम घ्यायला चुकला, आता परत त्या नियमामध्ये बाधा लागली, ते सामायिक राहिलं नाही तरी सुद्धा, जीव जायला लागलाय तरी सुद्धा सामायिक करतात. म्हणजे किती तपस्वी म्हणायचे का. आणि हां, बरोबर. पण त्याच्यानंतर कुठल्याही सेठजींनी तसा नियम केला नाही बरं का. म्हणजे ते दिवा विजला तर मी सामायिक सोडणार असं म्हणले, आणि ती पत्नी पहिल्या तासाला येऊन तेल घालती, तासभर दिवा चालला, परत दुसऱ्यांदा घातली, परत तिसऱ्यांदा, असं 4-5 वेळा तेल घातल्यावर किती सुंदर सामायिक झालं सांगते सेठजींचं. म्हणजे 4-5 तास झालं त्यांना तहानेनं व्याकुळ होऊन गेले होते, आणि त्यातच त्यांचा जीव गेला. मला सांगा, त्या पत्नीशी राग होता का द्वेष होता? पाण्याशी राग होता. पत्नी प्रेमाची होती का द्वेषाची होती? पण पत्नी तेलच होतात असते आगीत. पत्नीने घातलं कळलं की घरात तेच असते, दुसरं कोण नसते असं. तर ती घालत राहिली म्हणल्यावर जीव जायला लागला तर कोण प्रिय राहत नसतं, शरीर प्रिय होता. तिथं शरीराशी राग होता, त्यामुळं सगळ्यांशी द्वेष झाला. बाहेरच्या त्या दिव्याशी सुद्धा द्वेष झाला अक्षरशः. आणि मग त्यात तडफडून मेला तो. तर मेल्यावर त्या पत्नीला काय झालं विचार, सामायिकामध्ये यांचा जीव गेला, म्हणजे किती छान त्यांचं सुगती गमन झालं असेल. असं ती आपल्या सगळ्यांना भेटणाऱ्यांना सांगते की सामायिकामध्ये त्यांचा अंत झाला. आणि मग त्याच म्हणले घराच्या बाजूला तिथं कुठं नदी का काय तर असं ओढा होता, आणि तिथं ते बेडूक म्हणून जन्मला. आणि तेही पाणी आणायला गेली की तो सारखं तिच्या अंगावर यायचा, तिच्या पदराला धरायचा, तिच्या गोदमध्ये बसायचा, असं सगळं तो करू लागला. मग तिला ते आता जरी कोणीही असेल तरी सुद्धा एकतर तिला माहीत नव्हतं. मग ती असं सहजासहजी कुठल्या तरी एकदा मुनींना भेटली, आणि त्यावेळेस मुनींना तिने विचारलं की तो असं का करतोय. तर मुनी ज्ञानी होते, आणि ज्ञानी मुनींनी सांगितलं तो तुझ्या पतीचा जीव आहे, आता काय करायचं सांग त्याच्याबरोबर. त्याला घरात ठेवायचं, त्याला खाऊ पिऊ घालायचं, त्याला पती म्हणून बघायचं, काय करणार. म्हणजे जरी कळालं की तो पतीचा जीव आहे तरी पण शेवटी मनुष्यगती आणि तिर्यांची गती डिफरंट असते. त्यामुळं त्याचं लाईफ डिफरंट आहे हे स्वीकारावं लागेल त्याला. आणि हिला थोडी त्याच्याबद्दल असा राग राहणार आहे की आपला पती आहे म्हणून. घरी आणून ठेवलं तरी सुद्धा, आणि मग ठेवलं घरी आणून, तोच झाला ना मग पुढं जाऊन त्या भरत चक्रवर्तीच्या हत्तीच्या पायाखाली गेला, तोच की वेडूक. असंच आहे बहुतेक. तर तो घरात राहू लागला तिच्या. आणि मग ते सगळं रस्त्यावरनं अनाऊन्समेंट चालू होती की समोर शरण आलंय. म्हणल्यावर सगळे निघाले. ह्याला पण इच्छा झाली की आपल्याला पण जायचं आहे. आणि मग सांगितलं ते कमळाचं फूल घेऊन तो निघाला होता समोर शरणाकडं. आणि जाता जाता त्या सगळं भरत चक्रवर्तीचं सैन्य चाललं होतं, तो पण हत्तीवर बसून चालला होता, आणि त्याच्या हत्तीच्या पायाखाली तो चिरडला गेला. आणि जाऊन समोर शरणामध्ये भरत चक्रवर्ती पोचायच्या आधी हा जाऊन तिथं बसला होता. तसं काय देव झाला होता, हां, मरून देव झाला आणि तिथं जाऊन बसला होता.
आणि मग भरत चक्रवर्ती जाऊन बसल्यावर त्याची नजर गेली त्याच्याकडं आणि त्याच्याविषयी राग उत्पन्न झाला. मग समोरणात प्रश्न केला लगेच की त्याच्याबद्दल मला का असावं काहीतरी आपुलकीचा भाव का येतोय, हा कोण जीव आहे. मग पुन्हा त्या प्रश्नोत्तरामधून त्याला समजलं की कोण आहे तो त्याच्यावरून. म्हणजे कशासाठी सांगायचं आहे, राग आणि द्वेष एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. एकदा राग आहे म्हटलं तर तिथं द्वेष असतोच. रागाचा जिथं जन्म झाला तिथं नियमाने द्वेष होतो. शिव नको त्यांना फोल्ड कर ना. तर म्हणून सांगितलं काही पूर्वजन्मीचे संस्कारच आले ना, म्हणजे त्याला ते देवदर्शन करायचं भाव झाले. हा ना, म्हणजे राहणार की संस्कार नाही असं नाही, पूर्वभावातले सगळे संस्कार राहणार तसे, पण तरी सुद्धा मनुष्य होता तो मरून तिर्यंच झाला. का झाला ओ नील, मनुष्याचा तिर्यंच का झाला? अजून मनुष्य मरून तिर्यंच का होतो माहित आहे? सांग दीक्षा. होत असतो मनुष्य तिर्यंच बरं का, नाहीतर आपल्याला वाटायचं आम्ही मनुष्य आहे, आम्ही काय तिर्यंच होणार नाही, मरून कुठेही जाऊ शकता. तर मायाचारी केली ना, ध्यानाला बसला होता आणि आत्म्याचा अनुभव करायचा सोडून दिखावा झाला तो नुसता सामायिकाचा, आणि तशी परिणती नव्हती. त्यामुळं मायाचारीच्या परिणामात मरून तो तिर्यंच झाला. म्हणून सांगतायत आपण परिणाम कसे करतो त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तर त्यांनी गोपालदासजी बरे यांचं उदाहरण छान सांगितलंय. कोण होते हो गोपालदासजी बरे या? कोणील? आमच्या घरात कोण नव्हते, माझा त्यांचा काही संबंध नाही. हा, जैन सिद्धांत प्रवेशिकेचे रचयिता, खूप वितरागी, खूप शांत परिणामी एक पंडितजी होते. तर त्यांच्याविषयी थोडं छान सांगितलंय. फक्त मला हे राग आणि द्वेषासाठी सांगायचंय बरं का. म्हणजे तुमच्यामध्ये राग आहे का द्वेष आहे हे पडताळा. काय म्हणता, काय म्हणताय का, माझ्याशी बोलताय का कोण? पंडित गोपालदास जी बरैया के नाम को कौन नहीं जानता. विद्वानों को, विद्वानांच्या परंपरेतले ते एक जण होते असं सांगतायत. उन जैसा निष्पक्ष, गंभीर, उदार एवं जिनवाणी वेत्ता आज ढूंढने पर भी नहीं मिलता. जैन भूगोल के तो वे पारंगत पंडित थे, निर्भीक और स्पष्ट वक्ता थे. अपने युग के सचमुच वे युग पुरुष थे. म्हणजे इतकी त्यांच्यामध्ये खरं शक्ती होती म्हणायचं की संसार करत ते तत्वविज्ञान स्वतःमध्ये उतरून इतरांना पण देत होते. कसं ते सांगतायत. निर्भीक और स्पष्ट वक्ता थे, अपने युग के सचमुच युग पुरुष थे. उनको अपने बीच पाकर बरैया समाज धन्य था. उनकी विद्वत्ता प्रशंसनीय है. बरैया जैसा सहनशील एवं कष्ट सहिष्णु होना आज के युग में कठिन सा प्रतीत होता है. ऐसे प्रखर प्रकांड विद्वान की पत्नी फुहड़ थी. फुहड़ म्हणजे हां, फुहड़ म्हणजे काय? हिंदी शब्द आहे ना, असं फटकळ टाईप म्हणा, फटाकडी म्हणा, असा टाईपमध्ये. तर का संस्कृत आहे का इंग्लिश आहे? फुहड़ गुगल. तर फुहड़ म्हणजे असं असेल, फटकळ असेल. तर हाँ, भांडखोर म्हण. बरैया इस तरह विधि के विधान को देखकर संतोष कर लेते थे. पंडितानी पंडित जी पर गरजती भी व बरसती भी थी. गरजती भी थी और बरसती भी थी. समजते ना? म्हणजे म्हणून संसार असा असते तर त्या संसारात मला पडायचं नाहीच. नवरा असू दे तर बायको असू दे, गरजतात पण बरसतात पण. उनका ज्वालामुखी पंडित जी के लिए हमेशा खुला ही रहता. म्हणजे कळलं का काय म्हणतात? काय सांग, ऐकती बायको पण. उनका ज्वालामुखी पंडित जी के लिए हमेशा खुला ही रहता. म्हणजे काय? सारखं त्यांच्यावरती कोप करायची, सारखं ती ओरडायची. असं. और पंडित जी समता रूप जल से इस ज्वालामुखी को शमन करते थे. काही पण म्हणू दे ती, आपण काय करायचं त्याला प्रत्युत्तर दिलं तर अजून ज्वालामुखी भडकतो. काय करतोय अनिल?
का नाही? नाही माझंच चालतंय म्हण की. म्हणजे एखादी अरे म्हणलं की दुसऱ्याची शांत बसायचं असतंय. का रे म्हटलं तर संसार चालत नसतो. म्हणून पंडितजी सांगितलं आपलं समतेमध्ये शांत राहायचे. काय निघालं? बरं जाऊ सो. फिर भी पंडितानी जी का ज्वालामुखी अंदर ही अंदर धधकता रहता था. कधी ती बोलली तरी सुद्धा तिला चैन पडायचं नाही, नाही बोललीवर तर बेचैनच. पूर्व जन्म का संस्कार और अविद्या ही पंडितानी जी के में काम कर रही थी. सचमुच बरैया जी महापुरुष थे. अपने नियमों में चुस्त और इतने कट्टर थे कि उन्हें बड़े से बड़ा प्रलोभन भी विचलित नहीं कर सकता था. इस तरह उनका भले ही अपमान हो, तिरस्कार हो, वो उसको सहन करते थे. पर अणुमात्र भी नियम भंग करना उन्हें इष्ट नहीं था. मी या जीवनामध्ये कधीही कोणाशी क्रोध मान मायालोभ करणार नाही, रागद्वेष करणार नाही, असं ते त्यांची परिणतीमध्ये होतं. त्यामुळे ते कुठलाही संयोग मिळू दे समतेमध्ये राहत. म्हणून सांगतायत उनके जीवन की एक छोटीशी घटना. म्हणजे मला सांग, त्या पत्नीशी राग होता का द्वेष होता? म्हणजे पत्नी कशी होती? क्रोधी होती, कशाही होती. हां, म्हणजे ती जरी कशाही होती, तिला राग का द्वेष हो? बरं तिच्याकडनं सांगा. आहे का? एकदा राग म्हणते, एकदा द्वेष म्हणते. पंडितानीला पंडितजींबद्दल राग होता का द्वेष होता? ऐश्वर्या, त्यांचं त्यांना माहिती, माझं मला माहिती असं. म्हणजे जिथं राग आहे तिथं द्वेष असतोच. म्हणून त्यांनी राग सुद्धा ठेवला नाही आणि द्वेष सुद्धा नाही ठेवला. मग असं त्यांचं प्रिन्सिपल्स होते त्यांच्या जीवनामध्ये. काही झालं तरी सुद्धा आपला समताभाव सोडायचा नाही आणि जसं विधी आहे, जसे नियम आहेत त्याच्यानुसारच चालायचं. मग एकदा एका दिवशीची घटना सांगता येते. बरैया जी बम्बई से आगरा चले. उनके साथ उनका इकलौता पुत्र माणिकचंद्र था. रवाना होने के दिन माणिकचंद्र ठीक 3 वर्ष का था. आगरा पहुंचते समय दूसरे प्रातः उसका 4था वर्ष चालू हो गया. हॅपी बर्थडे त्याच दिवशी होता जेव्हा ते आग्र्याला गेले होते, येत होते. राजा की मंडी स्टेशन पर बरैया जी उतरे. मंडी स्टेशन पर बरैया जी उतरे और बच्चे को साथ लेकर टीसी की बाजू में एक और खड़े हो गए. जब गेट पर भीड़ कम हुई और कोई नहीं रहा तब बरैया जी ने अपने टिकट के साथ 5 रुपये टीसी को देते हुए कहा की आप मेरे लड़के का आधा तिकीट बना दे. कितीचं असते? म्हणजे किती वर्षाला तिकीट असते? 3 वर्षाच्या वर हाफ तिकीट असते ना, असं काहीतरी होतं. आता मला माहित नाही आता काय. 7 वर्षापर्यंत हाफ तिकीट असते श्रुती, आणि त्याच्यानंतर फुल तिकीट असते. तर त्यांनी सांगितलं की आज तो 4 वर्षाचा झाला होता ना, मग आज हॅपी बर्थडे थोडी कोणाला माहिती होतं. पण ते नियमाशी इतके पक्के होते की त्यांनी स्वतः जाऊन तिथं टीसीला सांगितलं की माझ्या मुलाचं हाफ तिकीट द्या. 3 वर्षाच्या वर म्हणजे ऑलरेडी आज 4थं वर्ष लागलं म्हणजे काय, तेव्हा 4 वर्षाला होतं का असेल. हां, तर 4 वर्ष लागले आज. थोडी तुमचं कोण तिथं बायोडाटा बघणार होतं, पण तरीसुद्धा 3 वर्षापर्यंत नव्हतं की. पण ते जाताना तिकीट काढले नाही, देताना काढले हो, हे सांगाले. मग 3 वर्षाच्या वर 1 दिवसापासून तिकीट सुरू झालं की, असं मला म्हणायचं होतं. बरं काय असेल ते समजून घ्या कसं. म्हणजे त्यांचं प्रामाणिकपणा सांगते. आप मेरे लड़के का आधा टिकट बना ले. कल जबकि मुंबई से रवाना हुआ तब यह बालक ठीक 3 वर्ष का था और आज आगरा आते आते इसके 4था वर्ष का प्रथम दिन है. नियम अनुसार 3 वर्ष का बालक ही फ्री सफ़र कर सकता है. 3 वर्ष से 1 दिन भी ज़्यादा हो तो नहीं. 3 वर्ष क्रॉस झाले होते म्हणून 4थं वर्ष लागलं होतं. 4 वर्ष झाली नव्हती काय मा, 3 वर्ष पूर्ण झाली. हां, मला वाटलं 4 वर्ष झाली म्हणले का त्यांनी. हां, आमच्या वेळेस पण तसंच होतं.
12 वर्षापर्यंत अर्ध दिलं. हां 3 वर्ष 3 ते 12 पर्यंत. होय का 12 नंतर पुढे. बर आता तर सगळीकडे लेडीज फ्रीज आहे हो ना 3 वर्ष से 1 दिन भी अधिक हो तो नहीं, कृपा कर आधा टिकट बना दीजिए। गेट कीपर ने सिर से पैर तक बरैया जी को बड़े गौर से देखा और बरैया जी की इस व्यापक ईमानदारी और सत्यता से मन ही मन प्रभावित हो रहा था। उसने कहा, सेठ लोग तो 5-5 साल के बच्चे भी फ्री ले जाते हैं। जब उनसे बच्चों की उम्र पूछते हैं तो कहते हैं, किती वर्षाचा आहे हो तुमचा मुलगा? आत्ता तो 2 वर्षाचा आहे म्हणतो लगेच. त्याचं काय, त्याला अजून अर्ध्याच्या अर्धा करून टाकलेला असतो. 2 वर्ष का है, लोग अपने बच्चे की उम्र छिपाते हैं और आपका बच्चा 3 वर्ष से 1 दिन अधिक हो गया तो आप जैसे सज्जन किराया देने को तैयार है। उसने कहा, सेठ जी आपके बच्चे का किराया नहीं लेना है। बरिया जी ने आग्रह किया कि मैं एक ईमानदार व्यक्ति हूँ, अणुमात्र भी बेईमान बनना नहीं चाहता हूँ। ईमानदारी का तकाजा है, मुझे अपने बच्चे का आधा किराया देना चाहिए। अंत में उसने चार्ज लेकर रसीद दी। मुसाफिर खाने के यात्री इस प्रेरणाप्रद घटना को देखकर उनकी प्रशंसा कर अवाक खड़े रह गए थे. म्हणजे तुम्ही का लपवता हो? हां, राग. कशाशी राग हो? तेवढ्या अर्ध्या तिकिटाशी राग. हां, किती राग आहे म्हणजे तो. एवढं किती रुपये असतं त्याचं तिकीट, त्यांनी किती दिलं हो? 5 रुपये दिले होते. 5 रुपयाशी राग म्हणून काय करतो त्याच्या मागं आपण तेवढ्यासाठी. म्हणजे कशा आहे ते, किंवा ती मायाचारी म्हणा, ते चोरीचे परिणाम म्हणा, किती भावापर्यंत फेडावे लागणार. कशासाठी? 5 रुपयासाठी. म्हणजे 5 रुपयामध्ये आपण किती भवाचं दुःख घेतलं माहिती. म्हणून असं कधी कुठं मायाचारी करू नका, त्या धनाचा राग करू नका. नियमाने तो राग आपल्याला नाशाला कारण ठरणार. म्हणून कुठलाही राग असू देत किंवा द्वेष असू देत, सर्व आपल्याला मोक्षमार्गामध्ये बाधकच आहेत. म्हणून काय करायचं मग? जर राग आणि द्वेष आपल्याला बाधक आहे तर काय करायला पाहिजे? आमच्याकडे तसलं दुसरं काय नाहीच आहे त्या सोडून. भरपूर होतं म्हणूनच दुकानात बसायचं नाही म्हणतात माताजी. पण आम्हाला दुकानातच बसायचं असतं. कसं? दुकानात बसल्यावर लय होतात म्हणतात रागद्वेष. का? हां, मग तू नाही म्हणत असतो का? म्हणजे म्हणूनच ते जे पडणार ना त्याच्यामध्ये, त्याला ते रोग लागतंय, जेम रोग म्हणतात ना त्याला, ते लागतं त्याला. म्हणून तो राग नको असेल आणि द्वेष नको असेल तर, म्हणजे पहिल्यांदा आला ना गिऱ्हाईक दारामध्ये तर तुम्हाला राग होतो. मोठं गिऱ्हाईक आलंय, हां कसं, आणि तेच घासाघीस करायला आणि आता कायच घेणार नाही. कळलं काय झालं सांग त्याच्याविषयी? हो म्हण लवकर. द्वेष झाला म्हण. द्वेष झाला पण तरी सुद्धा ते चिकट असते, साथ नाही लवकर, काहीतरी घेणार असते ते. मग तुम्हाला देताना किती आनंद सांग त्यांना अजून. म्हणजे ते म्हटलं ना की एवढं मोठं काहीतरी सामान बघेल, सगळं तुम्हाला काम लावेल आणि जाताना काहीतरी एक पेन घेऊन गेला समज. काय झालं? राग झाला का द्वेष झाला? माझ्याशी का द्वेष करा? म्हणजे तिथे आपल्याला किती तळपायाची आग मस्तकाला गेलेली असती. जसं ती स्त्री गेली ना आणि तिला लग्नाची खरेदी करायची होती त्या कापडाच्या दुकानात आणि तिने एवढा मोठा बस्ता काढायला लावला. ते सगळे कपडे लग्नासाठी खरेदी करायचे म्हणून. आणि ते सगळं बघून झाल्यावर मला नाही आवडलं म्हणली आणि एक कुठली तरी साधी साडी घालून घेऊन गेली. काय झालं? म्हणजे किती पेशन्स पाहिजेत माहिती आहे तसल्या ठिकाणी. पण ठेवणार पेशन्स तिथं ठेवणार आणि आम्ही संसार छान करणार. पण मोक्ष मार्ग म्हणजे लय अवघड असतो. काय सोपं असतं का अवघड असतं? दाखवायलाच की, पण तिथं ठेवता ना. मग इथं जाऊ दे, दाखवा तर की. इथं येऊन तर दाखवता का तुम्ही? ध्यानाला बसा म्हटलं किती वेळ बसणार हो? श्रुती काय करायचं असतं इथं आल्यावर? पेशन्स ठेवायचे म्हणजे धर्मामध्ये ते स्वाध्याय करणं, ते ध्यान करणं, त्याच्यामध्ये थोडंसं जिज्ञासापूर्वक शिकणं. ह्याच्यामध्ये कुठं आपली प्रवृत्ती आहे? तिथं कुठं पेशन्स आहेत? थोडं बघितलं ऐकलं की बास. कसं
करतो का नाही स्वाध्याय घरी? होय का नाही? वाचतो ना? किती? 5 मिनिट, 10 मिनिट? आणि मग दिवसभर 23 तास 55 मिनटं काय करतो ते सांग, जाऊ दे. राग नाही तर द्वेष, म्हणून सांगतायत ह्याच्याशिवाय संसार नाही. ज्याला ते नको असेल, राग तुम्हाला सुख देते का द्वेष सुख देते हो? बोला ऐश्वर्या, काय नाही म्हणजे काय? राग पाहिजे का द्वेष पाहिजे? दोन्ही नको? मग काय करायचं? दोन्ही नको म्हणतात. म्हणजे आपण त्याच्याशी नको म्हटलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये अटॅचमेंट असते आपली. एक तर राग करणार प्रत्येक पर्यायामध्ये, नाही केलं तर द्वेष तर असतोच. म्हणून सांगतात हे दोन्ही परिणाम आपल्याला हितकारी नाहीत असं जाणा आणि स्वभावाचा आश्रय घ्या. हो, सांगतोय का अनिल? सांगे ध्यान, सांगे आणि ते ध्यान सांग. जोरात सांग, माग मानना आहे. मी शांत स्वभावी आहे. निरामय स्वरूपोहम. माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारची व्याधी नाहीतच. निष्कषाय स्वरूपोहम. माझ्यामध्ये क्रोध, मान, माया, लोभ हे कशाय नाहीतच. निर्विकार स्वरूपोहम. माझ्यामध्ये कोणतेही विकार नाहीतच. मी आहे, आहे, आहे. नमो अरिहंताणं